सलामीचा फलंदाज स्ट्राईकला परशुराम साठे, नॉन स्ट्राईकला चेतन म्हात्रे. आणि वैभव प्रतिष्ठान संघाकडून पहिला षटक घेऊन बॉलिंग मार्कवर येतोय संदीप म्हात्रे उर्फ मास्टर. तर क्रिकेट हा खेळ मनाला आनंद देणारा, शरीराला स्वास्थ्य देणारा खेळ. चला इथे सुरुवात होते सामन्याची. पहिला चेंडू राऊंड द विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप, बॅक फुटवर जाऊन चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून काढले. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यात यश मिळतंय आणि या दरम्यान परशुराम साठे आपलं खातं उघडतोय आणि सबका मालिक एक संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या बिनबाद 2 पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या अखेरीस. हा चेंडू इथे मात्र खाली राहणारा चेंडू पूर्णपणे फसला. तो परशुराम साठे चेंडू गेला यष्टांच्या मागे. पंचांचा इशारा येतोय 22 एका धावेचा. तर धावसंख्या 3 वर पोहोचते या एका धावेने. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू खाली राहतोय, पुढे सरसावलाय. चेंडूची फ्लाईट घेतली आहे, चेंडू उचललाय परंतु डेंजर मध्ये, धोक्यामध्ये आणि फलंदाज बाद. तर पहिल्या षटकामध्ये परशुराम साठे कर्णधाराला इथे बाद करण्यात यश मिळतं. एक मोठा परशुराम साठे एक मोठा हादरा बसतोय सबका मालिक एक संघाला पहिल्याच षटकामध्ये, पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवरती. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय, तो म्हणजे योगेश तांडेल. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय चेतन म्हात्रे. पॉवर प्ले सुरू. षटकातला चौथा चेंडू घेऊन संदीप म्हात्रे. हा चेंडू इथे मात्र सुरेख फटका, पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू काढलाय. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. चौथा चेंडू घेऊन संदीप म्हात्रे.
तर इथे बक्षिसांची खैरात होते. सबका मालिक एक संघाच्या फलंदाजासाठी चौकार आणि षटकाराला प्रत्येक चौकार षटकाराला प्रत्येक फलंदाजाला 100 रुपयांचं पारितोषिक. नवीन फलंदाज आलाय शत्रू दळवी, नवी मुंबई क्रिकेटमधलं एक मोठं नाव. स्ट्राईकला मात्र आपण पाहतो योगेश तांडेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राहुल. हा चेंडू इथे मात्र चांगला फुटवर्क चेंडू खेळून काढलाय तो यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने आणि 2 धावा. इथे मात्र चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, चांगलं रनिंग पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते या 2 धावांनी 9 वर. 2 गडी बाद 9. पहिलं षटक टाकलं संदीप म्हात्रेने. सुरेख गोलंदाजी, सलामीची जोडी तंबूत पाठवली. या पहिल्या षटकामध्ये दोनही दिग्गज फलंदाज तंबूत पाठवले ते संदीप म्हात्रेने. पुन्हा एकदा योगेश तयार. इथे मात्र फ्लायटेड चेंडूला उचललंय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा सुपर फिल्डिंग जीतू पांडे. सुरेख प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय फिल्डिंगचं. तर एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत. पंच इशारा करतायत आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या पोहोचते ती 11 वरती. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जीतू पांडे. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करतोय. हा चेंडू इथे मात्र स्वीप करायचा होता शत्रूला. चोरटी धाव घेण्यात यश मिळते शत्रूला आणि 1 धावेने धावसंख्या 12 वर पोहोचते. इथे मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते गोलंदाज राहुल कडून. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 5 धावा दिल्यात त्या राहुलने. सुरेख चेंडू, खाली राहणारा चेंडू, बॅटची आतली कडा, चेंडू गेला फॉरवर्ड शॉर्टलेगला. इथे मात्र 1 धाव घेण्याची संधी मिळते. धाव संख्या पुन्हा हळूहळू पुढे सरकते ती 13 वर. 2 गडी बाद 13. क्रिकेटचा हा रणसंग्राम बोनकोडे प्रीमियर लीग बोनकोडे गावच्या या मैदानावर. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहिला आणि सोडून दिला, परंतु इथे मात्र चेंडू वैध ठरवला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राहुल कडून. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू आता मात्र चेंडू बुंध्यामध्ये खणून काढला चेंडूला. वायडिश लॉंगॉनला जीतू पांडे पुन्हा एकदा येतोय आणि 1 धाव. षटक संपलं. 2 षटकांची समाप्ती. धाव संख्या 2 गडी बाद 14. 14 रन 2 विकेट के नुकसान पर. कम ऑन डीजे. तर पहिलं षटकामध्ये 7 धावा निघाल्या. त्यानंतर दुसरं षटक टाकलं राहुलने. या षटकात देखील 7 धावा. एकूण धावसंख्या 14. तर आतापर्यंत आपण 2 षटकांचा खेळ पाहिला तर टॉस जिंकल्यानंतर वर्चस्व दिसतंय या खेळावरती आतापर्यंत वैभव प्रतिष्ठान संघाचं. इथे मात्र फुल टॉस दिला, स्वीप केलाय. बघूया फिल्डर तिथे आहे आणि शत्रू दळवी बाद. 3रा झटका. आई एक वीरा काय सांगू तुला, आई एक वीरा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई एक वीरा काय सांगू तुला, आई थँक्यू डीजे, थँक्यू. तर इथे मात्र आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती
जितेश राऊत एक मोठा झटका देतोय. शत्रू दळवीला बाद करण्यात यश मिळतंय ते जितेशला. नवीन फलंदाज येतोय अभिजित. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज योगेश तांडेल. तर या दोन फलंदाजावरती प्रामुख्याने जबाबदारी एक चांगलं टार्गेट सेट करण्याची. पुढचा चेंडू, हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप जाणारा चेंडू, हळूवार चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव. धावसंख्या पोहोचली 15 वर. 15 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 15. मोठे फटके खेळावे लागतील. चांगलं टार्गेट ठेवायचं असेल सबका मालिकेक संघाला. हा चेंडू बघायचा आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 रन 1 धाव महत्वाची असणार आहे या सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या पोहोचते एका धावेने 16 वर. इथे मात्र पुढे सरसवला परंतु चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. चेंडू गेला तो ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला आणि 1 धाव घेण्याची संधी मिळते ती योगेशला. धावसंख्या 17 वर. पुन्हा एकदा गोलंदाज जितेश सुरेख गोलंदाजी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला तो अभिजितने. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू आणि एका धावेने धावसंख्या वाढते 18 वर. आता मात्र मोठा फटका बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या डोक्यावरून यावेळेस षटकार. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामन तुला हो करतो आम्ही, मला नारे नारे ओटी भरतो आम्ही. आई नामन तुला हो करतो आम्ही, मला नारे नारे ओटी भरतो आम्ही. आहे तू करणे डोंगरा. धन्यवाद दिले. धावसंख्या 24 आणि षटकातला या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज जितेश राऊत. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग होतं या फटक्यामध्ये परंतु फिल्डर जिथे तैनात. फक्त 1च धाव मिळेल. तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती होते. धावसंख्या 3 गडी बाद 25. डीजे मास्टर या. डोंगरावर येऊन बाई देऊल चमचमतय, काही डोंगरावर येऊन बाई देऊल चमचमतय, देऊल चमचमतय नाई माझी गालाला हसतय, देऊल चमचमतय नाई माझी गालाला हसतय. चौथं षटक अंतिम षटक. गोलंदाज वसंत मस्कार 40+ एक आविष्कार. बघूया पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 26. पुन्हा एकदा. आता मात्र आखूट टप्प्याचा धीम्या गतीचा चेंडू हुक केलाय. तिथे मात्र फिल्डर तैनात आणि विकेट मात्र प्राप्त करता येते वसंत मस्कर. एक विराट माझी कावे डोंगराला गो, एक विराट माझी कावे डोंगराला. भैरोबा देवाची बहीण कवीरा गो, भैरोबा देवाची बहीण कवीरा. सैतापाठाचे महिन्याला आई तुझी जत्रा करते कारल्याला. सैतापाठाचे महिन्याला आई तुझी जत्रा करते कारल्याला. सोलाचे गैसाला भगवा झेंडार, सोलाचे गैसाला भगवा झेंडा. भगवे झेंड्याची चाल डोंगराला, भगवे झेंड्याची चाल. नवीन फलंदाज येतोय. फलंदाज सुशांत म्हात्रे. टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन आर्या फायटर्स आणि रुद्रवीर ऑलस्टार. फुल टॉस इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक विकेट. लागोपाठ दुसरा विकेट. हॅट्रिक चान्स असणार आहे तो वसंत मस्कर यांना.
जत्रा भरले भरल्याला बैठा पाठाचे मैयाला आईची जत्रा भरले भरल्याला देवलाचे दारात आंब्याचा दारू गो देवलाचे दारात आंब्याचा दारू तात्याचा वास गेला आईचे भक्ताला गो तात्याचा वास गेला आईचे भक्ताला आईचे भक्ताला थँक्यू डीजे. हॅट्रिकची संधी वसंत मस्कर ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज आलाय जय पाटील नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय तो सुशांत म्हात्रे. बघूया हॅट्रिक होते का. हो सुरेख चेंडू इथे मात्र ब्लॉक मध्ये पूर्णपणे बीट केलं. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. बायचा इशारा करतायत पंच आणि एका धावेने धावसंख्या 27 वरती. सुरेख गोलंदाजी करतायत सर्वच गोलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय वैभव प्रतिष्ठानचे. आता मात्र स्क्वेअर चेंडू वाईड बॉलचा इशारा येतोय. वाईड +1 अशा एकूण 2 धावा मिळणार आहेत त्या सबका मालिके संघाला. धावसंख्या या 2 धावांनी 29 वरती 29. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक. इथे मात्र चांगला फटका चांगलं टायमिंग परंतु तिथे फिल्डर आहे. 1 बाउन्स सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू फेक येते. या दरम्यान 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज सुशांत आणि जय. धावसंख्या 31 वर पोहोचते. बघूया कुठपर्यंत टार्गेट सेट होत आहे. अजूनही या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चौकार षटकार येतोय का. जर चौकार षटकार आला तर नक्कीच मात्र चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळेल. इथे मात्र बाउन्सरचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे बीट केलेलं फलंदाजाला धाव घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाने क्रीज सोडली नाही आणि फलंदाजाला तंबूत परतावं लागेल ते जयला. वसंत म्हस्कर यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. वेगवान चेंडू आणि अनपेक्षितपणे हितेन नाईक आलाय नवीन फलंदाज आणि हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बाद करण्यात यश मिळतं इथे वसंत म्हस्कर यांना. धन्यवाद डीजे. धावसंख्या 31 आणि 32 धावांचं लक्ष्य निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 24 चेंडू आणि 32 धावा. संघ उतरेल मैदानात. फलंदाज उतरतील तोपर्यंत डीजे मास्टर या. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन रुद्रवीर ऑलस्टार आणि आर्या फायटर्स. DJ Ankit. टॉस होईल. नवीन कर्णधार आहेत रुद्रवीर ऑलस्टारचे. आर्या फायटर्स कडून ओम. याच्यानंतर हा होणारा सामना स्वप्नील नाईक कॅप्टन म्हणून आता येत आहेत. म्हणजे दोन्ही टीमनी कर्णधार बदललेत या लास्ट मॅच साठी कारण महत्वाची मॅच. आर्या फायटर्स साठी हेड कॉल केलाय आणि येस हेड इट इज. टॉस तुम्ही जिंकलाय शेवटच्या सामन्यामध्ये. शेवटचा सामना खूप क्रुशियल आहे आर्या फायटर्स साठी
यानंतर तुमचे 2 सामने आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत या टीमसाठी शेवटचा सामना आहे, परंतु हे दोन्ही सामने महत्त्वाचे असताना टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंतु 2 मॅच आहेत, पॉईंट्स टेबलमध्ये 4 पॉईंट आहेत, ते 8 करण्याचा प्रयत्न तुमचा आजच्या दिवसामध्ये असायला हवा. त्याच वेळेला कुठेतरी पॉईंट्स टेबलमध्ये ज्या वेळेला टीम बरोबरीत येतील एक वेगळी रंगत बोनकोडे प्रीमियर लीगची पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, या टीमच्या विरुद्ध काही वेगळी रणनीती तुमच्या माध्यमातून किंवा काही बदल तुमच्या टीममध्ये आजच्या या मॅचमध्ये करण्यात आलेत का? नक्कीच बदल तर आता मला माहीत नाही, पण नक्कीच काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न करू आणि सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू हे नक्की आहे. चला, शुभेच्छा आहे त्याच्यासाठी. सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे आर्या फायटर्स टीमचे बदललेले कॅप्टन स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून. पाहूया यानंतरच्या सामन्यामध्ये या 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. रुद्रवीर ऑल स्टार आणि आर्या फायटर्स. सध्या मॅच सुरू आहे. प्रकाश मिरजकर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. अतिशय सुंदर असं आयोजन या बोनकोडे प्रीमियर लीग 2022चं. आज स्पर्धेचा 3रा आणि अंतिम दिवस. सकाळच्या आजच्या सत्रातला पहिला सामना सबका मालिक 1 विरुद्ध वैभव प्रतिष्ठान. विजयासाठी लक्ष ठेवलंय 32 धावांचं आणि इथे एक पुन्हा एकदा बक्षीस जाहीर होतंय रुपेश भगतसाठी. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस प्रणित भगत यांच्याकडून. इथे चला पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. माझ्यासोबत जोडले गेले तर आमचे बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट गुणलेखक स्कोरर सुनील पाटीलजी. पहिला चेंडू इथे गोलंदाज सुरेख सुरुवात परशुराम साठेची. पहिला चेंडू परफेक्टली यॉर्कर आणि फलंदाज जितेश राऊत सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढतोय. कुठली प्रकारची रिस्क घेत नाही आहे सुरुवातीपासून. तर निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचला नाही. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर हा चौकार. धन्यवाद डीजे. तर पॉवर प्ले सुरू आहे आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्धी अधिक धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न करणार आहे तो वैभव प्रतिष्ठानचा संघ. पुढचा चेंडू परशुरामचा. हा चेंडू आणि इथे जाळ्यात पकडलाय. मोठा मासा गळाला लागलाय. जितेश राऊत आउट. डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर इथे सबका मालिक एक संघाला माहिती आहे आपली धावसंख्या जास्त नाही आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा होत नाहीत. 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी करण्याची आवश्यकता, फिल्डिंगची आवश्यकता. षटकातल्या 3ऱ्या चेंडूवरती इथे मात्र एक मोठा मोहरा बाद करण्यात यश मिळाले कर्णधार परशुराम साठेला. आणि आमचे गुणलेखक सुनील पाटीलजी सांगतायत की त्यांचा देखील 3ऱ्या चेंडूवरती विकेट गेला होता. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू इथे मात्र काहीशी वेगळी रणनीती आखण्याच्या प्रयत्नात दिसतोय तो परशुराम साठे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 5. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची वरची कडा. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाव. धावसंख्या 6 वरती. तर चांगलं कमबॅक केलेलं पाहतोय आपण. चौकार लागल्यानंतर चौकार जो लागला होता जितेश राऊतच्या बॅटमधून तो कॉन्फिडन्स चौकार नव्हता. त्यावेळेस देखील फटका फसला होता. तर चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग बाय परशुराम साठे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा. बीट केले. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. फक्त 1 धाव.
आता मात्र चेंडू आपण पाहिला, वेगवान चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू, षटकातला शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला फटका, तिथे मात्र फिल्डर पोचू शकणार नाही आणि चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. Sky go, gori gori gori, nammi raute kauri. Sky go, gori gori gori, nammi raute kauri. Ispori line de mana bandraveri. Ispori line de mana bandraveri. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर छान छान गाणी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ऐकवली जात आहेत डीजे मास्टरकडून, त्यासाठी डीजे मास्टरचं अभिनंदन. आणि अतिशय सुंदर असं आयोजन या बोनकोडे प्रीमियर लीगचं 2022मध्ये, आणि पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं सूत्रसंचालन अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत कुणाल दाते. आणि चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडते. क्रिकेट म्हणजे आनंद, स्वास्थ्य, प्रसिद्धी, ओळख आणि मैत्री. तर बघूया या क्रिकेटचा रणसंग्राम, या बोनकोडे गावचे प्रतिष्ठा, मानसन्मान असं हे बोनकोडे ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदान. आजच्या दिवसातला पहिला सामना रोमांचकारी होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. दुसरा षटक घेऊन जयेश म्हात्रे. पहिला चेंडू, आपली झलक दाखवतायत जेडी. पुन्हा एकदा रुपेश भगत साठी प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. आणि इथे मात्र चेंडू उचललाय, वायडिश रंगांच्या डोक्यावरून यावेळेस षटकार. मात्र षटकार लागला आणि 200 रुपये लागू झाले. धावसंख्या पोचली. धावसंख्या 17. अजूनही आवश्यकता आहे ती 15 धावांची. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये, इथे फिल्डर आहे परंतु मिस फील्ड आणि एक धाव मात्र मिळणार आहे. धाव संख्या एका धावेने 18 वर पोहोचते. अजूनही 14 धावांची आवश्यकता. महेश अण्णा स्ट्राईकला, गोलंदाज जयेश म्हात्रे. इथे मात्र मोठा फटका, बघूया फटका बसलाय का, आणि हातामध्ये महेश अण्णा आउट. धाव संख्या 18 असताना तिसरा गडी तंबूत परतलाय तो वैभव प्रतिष्ठान संघाचा. बघूया सामन्यामध्ये चुरस होण्याची चिन्हे दिसत आहेत. पहिलाच सामना सकाळचा आजचा, इथे मात्र अटीतटीचा होण्याची चिन्ह. नवीन फलंदाज आलाय तो जितू पांडे. जितूला आल्याला स्ट्राईक मिळेल. स्ट्राईकला जितू पांडे. गोलंदाज जयेश म्हात्रे, जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक. षटकार लागल्यानंतर हा चेंडू आखूट टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटची वरची कडा, सेकंड स्लिपला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव. धाव संख्या 19. अजूनही 13 धावांची आवश्यकता. चेंडू राहिले ते 13 चेंडू आणि 13 धावा. 13 runs required from 13 deliveries. Once again on his bowling mark,
जयेश म्हात्रे या षटकातला शेवटचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला काढलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू अडलाय. या दरम्यान खराब थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब चेंडू फेक केली आणि त्याचा फायदा मिळाला तो वैभव प्रतिष्ठान संघाला. एकूण या 3 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 22 वर. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. तोपर्यंत ऐकूया संगीत. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 10 धावा. बघूया हे तिसरं षटक जे आहे खूप महत्त्वपूर्ण आहे या इनिंग मधलं, खास करून सबका मालिक एक संघासाठी. कर्णधाराने गोलंदाजीला आणलंय या षटकामध्ये अभिजित. बघूया अभिजित वरती प्रामुख्याने जबाबदारी असेल ती फलंदाजाला पूर्णपणे ताब्यात ठेवणं. बघूया पहिला चेंडू, सुरेख चेंडू. इथे मात्र जेडी यांनी हा चेंडू अडवलाय, परंतु एक धाव मात्र रोखणं कठीण. एका धावेने स्ट्राईक चेंज होतोय, धावसंख्या वाढते 23. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 9 धावा. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज अभिजितने. काल थोडासा महागडा ठरला होता अभिजित, परंतु आज मात्र चांगली सुरुवात. स्ट्राईकला आलाय रुपेश भगत. बघूया चौकार षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक ठेवलंय प्रणित भगत यांनी. इथे मात्र सुरेख चेंडू, बॅटची काढा लागून जरूर गेलाय डिक्लेअरला, परंतु कौतुक गोलंदाजाचं अभिजितचं करावं लागेल. एक धाव, धावसंख्या पोचली 24 वर. आता मात्र 8 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 8 धावा. बघूया गोलंदाज अभिजित आपला बॉलिंग मार्कवर जातोय. अचूक गोलंदाजी, अचूक लेंथ लाईन पकडली आहे सुरुवातीपासून. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा आणि चेंडू पुन्हा एकदा बॅटला लागून जातोय तो सेकंड स्लिपच्या दिशेने. या दरम्यान एक चोरटी धाव, धावसंख्या 25. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 7 धावा. बघूया काय होतंय. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जातोय का. आता मात्र स्ट्राईकला जितू पांडे. अचूक आणि भेदक मारा करावा लागेल गोलंदाज अभिजितला. फुलटॉस दिला जरूर, परंतु हातामध्ये होता, परंतु निसटला. पुन्हा एकदा मिस फील्ड. फक्त एका धावेवरती समाधान मानतायत ते रुपेश आणि जितू. 8 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. रुपेश स्ट्राईकला आणि हा फटका उचललाय. यावेळेस हा फटका विजय देऊन जातोय तो वैभव प्रतिष्ठानला. डीजे मास्तर या. प्रणित भगत 400 रुपये जमा करा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रुपेश भगत. डीजे वाजवा गाणी तुमची.